तुम्हालाही कोकणातील अस्सल गावचं जीवन अनुभवायचं आहे का? मातीच्या घरात राहणं, चुलीवर बनलेले उत्तम चवीचे मालवणी पदार्थ खाणं, झाडावर स्वतः चढून पेरू तोडून खाणं, हे सर्व जर तुम्ही मिस करत असाल तर ही रील आत्ताच सेव्ह करा. नमस्कार, मी कोकणची ऋषाली आणि आज मी आले आहे कुडाळमधील तांबाळ ॲग्रो टुरिझम मध्ये. रखरखत्या उन्हामध्ये इथे असलेली दाट झाडी आणि त्यांची थंडगार पडलेली सावली यामुळे कमालीची शांतता वाटत होती. सर्वप्रथम आम्ही मालवणी घावणे आणि शिरवाळे यांचा आस्वाद घेतला व निघालो तांबाळ एक्सप्लोर करण्यासाठी. हे आहेत गावडे काका. यांनी इथे असलेल्या औषधी वनस्पतींची सविस्तर माहिती सांगितली. त्याचबरोबर तुम्ही कधी एवढी मोठी घेवड्याची शेंग पाहिली आहे का? ती पण आम्ही पाहिली. एकही बी नसलेला लिंबू, फांदीला लागलेला फणस, काळी हळद असे बरेच काही काकांनी दाखवले. त्यानंतर आम्ही पाहिले इथे असणारे पुरातन वस्तूंचे संग्रहालय. इथे नामशेष झालेल्या एक ना अनेक पुरातन वस्तू व नाणी पाहायला मिळाली. आता हे पूर्वीचे उसाचा रस काढण्याचे यंत्रच पहा ना, मी पहिल्यांदाच पाहिले. त्यानंतर आम्ही गेलो मातीचे घर पाहायला. शेणाने सारवलेले अंगण, बोटांची रांगोळी, लाकडी दरवाजे आणि हे तोरणच पहा ना, काय सुंदर वाटते. आतमध्ये गेल्यावर तर टाइम ट्रॅव्हल करून जुन्या काळामध्ये आल्यासारखेच वाटले. कारण झोपायला सारवलेला बेड, घोंगडे, कौलारू छत, इथे प्रत्येक गोष्टींचा बारकाईने विचार केला आहे, ज्यामुळे तुम्हाला अस्सल ग्रामीण जीवन अनुभवायला मिळणार आहे. त्याचबरोबर यांच्याकडे एसी रूम्स देखील अवेलेबल आहेत आणि आणखी थोडा वेगळा अनुभव घ्यायचा असेल तर मचान रूम देखील आहे. त्यानंतर जेवणाचे सांगायचे झाले तर अस्सल मालवणी व्हेज नॉनव्हेज जेवण होते, अतिशय उत्कृष्ट चवीचे. त्यानंतर काकांनी झाडावर स्वतः चढून पेरू काढून दिले. मग आम्ही गेलो नक्षत्र वन पाहायला. हे इथले मुख्य आकर्षण म्हणायला हरकत नाही. इथे 27 प्रकारची झाडे 27 नक्षत्रांप्रमाणे लावलेली आहेत. यांचे महत्व ऐकून आश्चर्य वाटले. तुम्हाला जर तुमचे नक्षत्र माहिती असेल तर तुम्हाला कोणते झाड लावले पाहिजे हे देखील इथे कळते. त्याचबरोबर इथे ससे, फायटर कोंबडे, बदक हे देखील आहेत बरं का. फॅमिली फंक्शन असो किंवा गेट टुगेदर, ग्रामीण जीवनशैलीची आठवण करून देणारा प्रशस्त असा हॉल देखील आहे. तुम्हाला जर इथे यायचे असेल तर स्क्रीनवर मी कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि ऍड्रेस देत आहे ना इंटरेस्टिंग? कोकणातील अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जर तुम्हाला पाहिजे असतील तर मला फॉलो करायला अजिबात विसरू नका.